महाराष्ट्राची कुलस्वामिनी यांच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. आपल्या भारत देशातील घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांना वंदन करतो. जलक्रांतीचे प्रणेते कैलासवासी सुधाकररावजी नाईक साहेब यांना वंदन करतो. आज त्यांची जयंती, ज्यांना आपण धर्मवीर म्हणून ओळखतो असे आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो. या महाराष्ट्रातील लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, कर्तव्यदक्ष आणि गरिबांची जाण ठेवणारे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आणि ज्यांचं प्रशासनावर आणि आमच्या सर्वांवर चांगला प्रभाव सोडलेला आहे असे माझे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब. दादांनी व्यवस्थितरित्या इथे आपल्या मागण्या मांडल्या, पण त्याआधी एवढंच म्हणणार की दादा, आपण नेहमी जो जनतेची सेवा असेल किंवा गौमाताची सेवा असेल त्याच्यावर आपण तत्पर राहता, म्हणून मी आपल्या इथे उल्लेख करतोय की आपलं लक्ष हे फार बारकाईने राहते. म्हणून मी मंचावर उपस्थित सन्माननीय असा उल्लेख करतो. तसेच मंचावर उपस्थित सन्माननीय राजन भाऊ, आमचे काका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष, आमचे मोठे बंधू सन्माननीय बाळासाहेबजी कामारकर, सन्माननीय मोठे साहेब, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सन्माननीय विजूभाऊ, आणि माझे वर्गमित्र सन्माननीय ईशानजी, उपस्थित सर्व शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपीचे पदाधिकारी तथा उपस्थित सर्व पत्रकार आणि सर्व माझ्या बंधू भगिनींनो आणि युवा मित्रांनो, दादा, आपण साखर तुला केली त्यासाठी मी आपला खूप खूप आभार व्यक्त करतो की आपलं तत्पर्य, आपलं बारकाईने जो लक्ष, एक उदाहरण म्हणजे आजचं आपलं हा सुंदर असं कार्यक्रम. आणि आपण बोलताना एक असं बोललं दादा, तुम्ही रेकॉर्ड ब्रेक करून खूप मताधिक्याने विजय झाला आणि रेकॉर्ड ब्रेक केला आणि नवीन इतिहास रचला. तर दादा, हा इतिहास मी नाही रचलाय, हे तुम्ही सर्वांचं सहकार्य आणि आपल्या सर्वांच्या मतदारांनी हा इतिहास झाला. मी म्हणणं आणि आपण सर्वांची मेहनत म्हणणं याच्यात भरपूर फरक आहे. आज इथे विविध संघटनेनी पण तुमचे विविध पदाधिकारी असतील, विविध तुमचे सेल असतील, सर्वांनी माझं स्वागत केलं, त्यांचं पण मी इथे आभार व्यक्त करतो. तुमचे फार्मर प्रोड्युसर्स वाल्यांनी माझं स्वागत केलं, औषध विक्रेते वाल्यांनी माझं स्वागत केलं, त्यांचं पण इथे आभार व्यक्त करतो मी. त्यापेक्षाही आगळा वेगळा म्हणजे आपण पुसद जिल्ह्याची मागणी आपण सर्व वेगळ्या वेगळ्या स्तरावर आपण करत राहतो, पण चांगल्या रीतीने ती मागणी वरपर्यंत कसं पोहोचेल
याचं चांगलं उदाहरण म्हणजे आज आपण दाखवलेलं आहे इथे दादा. वाढदिवस जरी असेल तरी माझं एवढंच मत आहे की महाराष्ट्रसह, म्हणजे आता मंत्री झालं म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख पूर्ण करावा लागते आणि त्याच्यासह पुसद विधानसभा याचं उल्लेखनीय आणि चांगले विकास झालं पाहिजे. तर जबाबदारी महाराष्ट्राची आहे, मोठी आहे. पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे ज्या लोकांनी मला जबाबदारी मतदान दिलेलं आहे त्यांच्या सर्वांच्या अपेक्षावर आणि त्यांच्या मनात जे जसं पुसद शहर असेल किंवा पुसद विधानसभा मतदारसंघ असेल त्याच्यावर खरं उतरणं ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. आणि त्याला मी आपल्या सर्वांना शब्द देतो दादा, आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आपल्या सर्वांच्या विचारांनी, आपल्या सर्वांच्या आयडियानी हे करून दाखवणार आपण 100% या 5 वर्षात. मी एक शब्द आणखीन आपल्याला देतो इथे, पुसद विधानसभा इथला लोकप्रतिनिधी म्हणून आणि आपल्या पुसद विधानसभेचं नाव तथा माझं नाव हे आपल्याला महाराष्ट्रात 1 नंबर मी याच्यात करून दाखवेल की समन्वय भाजप असेल किंवा शिवसेना असेल त्यांचा मान सन्मान ठेवून त्यांना सोबत घेऊन चालण्याचं काम मी करून दाखवेल. जेव्हा कुठे महायुतीची बैठक होईल तेव्हा आवर्जून पुसदचं नाव सर्वप्रथम घेण्यात येईल की इथे सर्वात जास्त समन्वय व्यवस्थित जो असेल तो पुसद मध्ये असेल असं नाव अलौकिक आपण करून दाखवू. तिथे शिवसेनेच्या दादा आपण विधानसभेच्या निवडणुकीत विविध ठिकाणी आपण प्रोग्रामला आलात आपण पण होतात, निशांत आपण पण होतात आणि भाजपचे पण नेते भरपूर होते. तिथे मी वारंवार सांगायचो की आपण एकत्र काम करू, महायुती म्हणून काम करू. निवडणूक झाली, निवडून आलो, सरकार स्थापना झाली, शासन तिथे काम करायला सुरुवात झालं, मंत्रिमंडळाचं गठन झालं, खाते वाटप झाले आणि त्याच्यानंतर भरपूर मतदारसंघ किंवा काही जिल्हे आहेत तिथे असं ऐकायला मिळालं की समन्वय होत नाही आणि फार अडचण होते तिथे काम करायला. तर ती अडचण आणि त्या जिल्ह्यासाठी उदाहरण म्हणून आपला पुसद सेट झालं पाहिजे आणि पुसदचं उदाहरण आपण त्या जिल्ह्यात वापरून तिथल्या लोकांना सांगायला पाहिजे की पुसद मध्ये बघा तुम्ही शिवसेना असेल किंवा बीजेपी असेल त्यांच्या पण नेत्यांना असंच वाटेल की ते स्वतःच आमदार आहेत, ते स्वतःच मंत्री आहेत तिथे. एवढं मी आपल्याला शब्द देतो. त्या पुसद शहराचं आणि पुसद विधानसभेचं इतिहास जर बघितलं तर पहिली निवडणूक 1952 साली आणि आजची 2024 म्हणजे सलग 72 वर्ष आपण सर्वांनी आम्हाला इथे आपलं नेतृत्व करण्याचं आम्हाला संधी दिलेली आहे. पण त्यातलं या 72 वर्षापैकी या 2024 ची निवडणूक ही आगळी वेगळी याच्यासाठी होती की इथली युती वेगळी होती. आणि मला संभ्रम असं होतं लोकसभेनंतर मी भरपूर मीटिंग मध्ये बोलून दाखवायचो, म्हणजे गोपनीय बैठक व्हायच्या दादा आपल्या, त्याच्यात मी बोलून दाखवायचो की आमचं पारंपरिक मतदान ज्याला आयुष्यभर आमच्या सोबत होते त्यांना आम्ही सोडतोय आणि जो आयुष्यभर आमच्यासोबत नव्हतं त्यांच्यासोबत जुळतोय. कधी असं तर नाही होणार की तोही चालला जाईल आणि हाही चालला जाईल म्हणून अशी शंका माझ्या मनात होती. पण महायुतीच्या सर्व नेत्यांनी, तिघही नेत्यांनी व्यवस्थितरित्या आपल्या सर्वांपर्यंत, सर्व पक्षांच्या पदाधिकारी, त्यांच्या नेत्यांपर्यंत, त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत, त्यांच्या मतदारांपर्यंत व्यवस्थितरित्या तिथे त्यांचं निरोप पोहोचवलं. त्यांच्या मनात, त्यांच्या हृदयात महायुती कशी सत्तेत येईल हे चांगल्या पद्धतीने आपण रुजू केलं आणि तिथे आज त्याचं उदाहरण म्हणजे दादा मी एक आमचं जे 72 वर्षाचा इतिहास जेव्हा बघतो
तेव्हा 2014 साली माझे वडील सन्माननीय मनोहर भाऊ यांना 97,000 मतदान मिळालं होतं आणि 65,000ची लीड मिळाली होती. आणि पुसद शहर मध्ये आम्ही नेहमी मायनस राहायचो. आणि 2019च्या विधानसभेमध्ये मी स्वतः 405 मतांनी मायनस होतो. तर ते फार कौतुक झालं आमचं. बापरे, तुम्ही 5,000 मायनस नाही 400 पर्यंत आले, खूप मोठी उपलब्धी आहे म्हणून मला असं बोलले भरपूर लोक. पण आपल्या सर्वांची साथ मिळाली आणि यावेळेस 6,200 ची लीड फक्त पुसद शहरातून मिळाली. ते माझे कौस्तुभ असेल, अभि असेल, श्रीकांत असेल, माझा फार जवळचा मित्र निखिल असेल, यांनी सर्वांनी दादा फार मेहनत केलेली आहे. आपल्या सर्वांनी तर केलेली आहे, पण यांनी पण मेहनत फार ग्राउंड लेवलवर केलेली आहे. आणि आमच्या घरात फार वेगळी परिस्थिती होती. म्हणजे माझा भाऊ थोडस घराची परिस्थिती वेगळी होती. निलय नाईक साहेबांचे बंधू पण ते पण सिरियस होते, आजारी होते. नंतर आपण ते आपल्यामधून निघून गेले आणि मतदानाच्या 2 दिवसाआधी अशा परिस्थितीत शेवटचे 4 दिवस मी कुठेही प्रचाराला जाऊ शकलो नाही. आणि मग मला असं वाटत होतं की आपण जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचलो नाही. आणि मतदान झालं आणि आम्ही थोडस तर्क किंवा जे कॅल्क्युलेशन करतो त्या कॅल्क्युलेशन वर असं आलं की 40,000च्या वर लीड मिळणार आहे आपल्याला. पण झालं कसं की निवडणूक मतदातांनी आपल्या हातात घेतली होती. त्यांना खरोखरच महायुतीला इथे निवडून द्यायचं होतं आणि तेही जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं होतं. तर पहिला राऊंड सुरू झाला दादा, तर पहिला राऊंड म्हणजे आपण ट्रेंड म्हणतो त्याला. आणि पुसद विधानसभेचा ट्रेंड असं राहतो की पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड असं. आणि जेव्हा पुसद शहर लागते, आम्हाला माहित असायचं 14, 15, 16 फेरीमध्ये पुसद शहर लागते आणि तिथे आम्ही मायनस जाणार, आम्ही गृहीत धरून चालायचो पहिले. तर ते प्रत्येक राऊंड मध्ये 1,000-2,000 अशी लीड पहिले राहायची. पण यावेळेस 5,000 ऍव्हरेज, प्रत्येक राऊंडला 5,000 अशी लीड. त्याच्यात आपल्या सर्वांचं प्रेम आहे, आपल्या सर्वांचा माझ्यावर तो विश्वास आहे. त्याचमुळे हे शक्य झालेलं आहे. मी निवडून आल्या पहिल्या दिवशी मला माझे नेते दादांचा फोन आला आणि 4 राऊंड बाकी होते. दादा म्हणे किती लीड आहे? म्हटलं दादा 80-82 हजाराची काहीतरी आहे. म्हटलं अरे माझा रेकॉर्ड तोडतो का रे म्हणतो तू? म्हटलं दादा नाही, मी तेवढा मोठा माणूस नाही आहे. म्हणजे खरं म्हणतो, जे बोलणं झालं ते बोलतं. आणि ती लीड 90,000-91,000 पर्यंत गेली आपली. आणि मग फोन आला की तुम्हाला आजच पोहोचायचं आहे मुंबईला आणि सकाळी 10 वाजता बैठक आहे. सकाळची बैठक करून सन्माननीय देवेंद्रजींना भेटायला गेलो आणि त्यांना भेटताच मी एक शब्द बोललो पहिला की साहेब, बीजेपीचं आणि शिवसेनेचं 100% मतदान मला मिळालेलं आहे आणि त्याच्यासाठी आपला आभार मानायला मी इथे आलेलो आहे. तसंच मग शिंदे साहेबांना भेटलो. तर हे सर्व आपण एकत्रित होतो म्हणून शक्य आहे. स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब आणि स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या कार्यकाळात काँग्रेसची 222 सीटा जिंकून हा तेव्हाचा इतिहास आणि तेव्हाचा रेकॉर्ड बनवला होता त्यांनी, जो आजपर्यंत टिकला. पण या महायुतीने 237 जागा जिंकत तो रेकॉर्ड मोडून सर्वात मोठा मॅन्डेट, सर्वात मोठा जनाधार यावेळेस मिळवलेला आहे. काम करताना अडचण होते दादा, खरोखर 3 पक्षांनी जेव्हा काम करायचं असते. पण जो लीड करतो, जो मतदारसंघ जो लीड करतो, त्यांनी जर पुढाकार घेतला आणि कुठे थोड्याफार जागेवर जर कॉम्प्रोमाइज करायला सुरुवात केली, नुकसान नाही होणार, फायदाच होणार मोठा त्याचा. मी या स्वागत सोहळा आणि शिवसेनेचा इथून आवर्जून उल्लेख करतो. शेवटचा एक मुद्दा बोलतो की आपण सर्व माझ्यासोबत आलेले सर्वांचं स्वागत करत होते.
पण आमचे मोठे बंधू सन्माननीय विजूभाऊ बोलले, आम्हाला माहित होतं असतं तर आम्ही 2-4 बस भरून आणखीन कार्यकर्ते आणले असते आमचे. हे गमतीचा भाग आहे. पण शिवसेना एकमेव पक्ष असा आहे जे महाराष्ट्रात त्यांचे कार्यकर्ते हे एकदम तळागाळापासून आहे आणि सर्वात इमानदार कार्यकर्ते शिवसेनेचे. आणखी त्या काळात काँग्रेस फार स्ट्रॉंग असायची आणि शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर शिवसेनेकडे पैसा नसायचा आणि ज्या पक्षाकडे पैसा नाही त्या पक्षांमध्ये जाण्यासाठी लोक उत्सुक नाही राहायचे. तर त्या काळात शहर प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल तर मग ते एखादा हॉटेलवाला जे हॉटेल चालवत असेल, चहाची टपरी चालवत असेल किंवा ऑटो युनियन वाला असेल असं शोधून ते पद द्यायचे आणि ते हळूहळू त्या लेवलमध्ये कामं चालू करायचे. आणि त्यांना खरी जाण होती की काय समस्या खालच्या लेवलवर आहे. वेळ लागला पण शिवसेनेने ते करून दाखवलं. 2दा नाहीतर 3दा मुख्यमंत्री शिवसेनेचे झालेले आहे. मी आपल्या शिवसेनेचा आवर्जून इथे उल्लेख परत एकदा करतो की आपण माझ्यासोबत माझ्या पाठीशी उभं राहिलं दादा. माझ्याकडून तुम्हाला तक्रार येणार नाही, मी पण तुमच्या पाठीशी तेवढंच खंबीरपणे उभं राहणार. सांगाय पुरता नाही बरं, करणार मी 100% करणार. दुसरं मी परत एकदा आपण एवढं चांगलं सुंदर कार्यक्रम घेतलं त्यासाठी मी आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. मला खूप मान सन्मान दिला आपण आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला राज्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं. त्यासाठी पण मी आपल्या सर्वांचं खूप खूप इथे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं मनापासून इथे परत एकदा शेवटचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.